प्राथमिक वस्तूंना जास्त भर देण्यात आला आहे. अजून याच्यामध्ये रिझर्व्ह बँक एप्रिल 2014 पासून चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी महागाईचा निर्देशांक ठरवताना WPI ऐवजी CPI विचारात घेते. कधी तर 2014 पासून आरबीआय जे काही महागाईचा दर मोजला जातो तर तो CPI वरती मोजला जातो. म्हणजे जर एखादं स्टेटमेंट आलं की महागाईचा दर आरबीआय मोजत असताना कशाचा वापर करते तर तो CPIचा करते. कधीपासून तर 2014 पासून. हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रश्न विचारलेला होता इथं की कोणते बरोबर आहे. तर पहिलं स्टेटमेंट होतं CPI मध्ये अन्नाचा भार WPI पेक्षा जास्त असतो. दुसरं स्टेटमेंट होतं WPI सेवांच्या किमती पकडत नाही परंतु CPI सेवा समाविष्ट करते. ओके. आरबीआयने महागाई मोजण्यासाठी WPI चा प्रमुख निर्देशांक म्हणून स्वीकारला आहे. आताच आपण काय बघितलं की बाबा CPI मध्ये अन्नाचा भार हा जास्त आहे, बरोबर. म्हणून पहिलं स्टेटमेंट इज करेक्ट. दुसऱ्या मध्ये काय म्हटलंय की WPI मध्ये सेवांच्या किमती पकडत नाही, ते आपण बघितलंच, कारण की पकडत नाही, फक्त वस्तूच्या किमती मोजल्या जातात, म्हणून हे पण करेक्ट आहे. पण इथं आरबीआय WPI चा प्रमुख निर्देशांक म्हणून वापर करत नाही तर तो करते CPI म्हणून. तर असे हे दोन स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं स्टेटमेंट आपल्याला बघायला भेटतं. हा पण क्वेश्चन काहीतरी 2021 मध्ये विचारून झालेला आहे MPSC ने. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला WPI आणि CPI वरती बघायला भेटतात.